उपस्थित सर्वांचं स्वागत। आज आपला 62वा ओळख कट्टा ऑगस्ट 2018 या उपक्रमाची सुरुवात झाली। वेगवेगळ्या क्षेत्रातल्या व्यक्तींना आपण इथे बोलावतो आणि त्यांचा प्रवास समजून घेतो। प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी घडलेलं असतं, कष्ट असतात, संघर्ष असतो, यश असतं आणि त्या व्यक्तीची नव्यानं ओळख होते। असा एक कार्यक्रमाचा उद्देश आहे। या कार्यक्रमातून जी व्यक्तिमत्व येतात किंवा जे मानव येतात त्यांच्या प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी जे घडलेलं असतं त्यातून आपल्याला प्रेरणा काहीतरी मिळत असते, नवीन युवकांना मिळत असते, शिकणाऱ्या मुलांना मिळत असते आणि ती त्यांना मिळावी हा सगळा त्या कार्यक्रमाचा उद्देश। आज आपल्याला मान्यवर म्हणून लाभले रत्नागिरीतीलच कुमारी श्वेता संदीप केळकर। त्यांनी मला खरं तर सांगितलं होतं की माझा प्रवास छोटा आहे, पण आजचा छोटा प्रवास खूप मोठा होत असतो। त्याची सुरुवात लहान प्रवासापासूनच होत असते आणि गेले काही महिन्यातले जर आपण इथे कट्टाचे बांधव बघितले तर सगळे यंग पिढीत आपण त्याला बोलावलं होतं की जेणेकरून मुलांना युवकांना एक वेगळे करिअर, कला यातून माणसं कशी घडतात, कशी मोठी होतात आणि आपल्याला त्यातून काय शिकता येईल, काय करता येईल हे सध्याच्या पुढच्या पिढीसमोर एक प्रश्नच आहे। त्या दृष्टीने आपण रांगोळी कळपटे असतील, गोवान आगाशी असेल, अक्षय पिळणकर भाट्यातील मूर्तिकार असतील, अशा आपण तरुण पिढीतील चांगल्या व्यक्तिमत्वांना आपण बघतो। तर आजही एक युवतीच आहे कुमारी श्वेता केळकर। इंटेरियर कॉलेजमध्ये ते शिकवतात, स्वतः आर्किटेक्ट आहेत आणि अंगी नाना कला त्यांच्याकडे आहेत आणि त्यातून त्यांचा प्रवास खूप चांगला चाललाय आणि भविष्यातही खूप मोठ्या प्रमाणावर त्यांचा प्रवास हा चालू राहणार आहे। तर त्यांनाच आपण इथं बोलावलं की त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं। त्यांचं आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया। कुमारी श्वेता केळकर। मी श्वेताला विनंती करतो की त्यांनी आपला प्रवास सांगायला सुरुवात। प्रवास असा काही मोठा नाहीये किंवा असा फार समुद्राशिवाय वगैरे असं काहीच नाहीये, पण प्रवास झाला थोडा चालू आहे एवढं खरं। तर प्रवास कसा झाला हे सांगायचं म्हणजे पहिल्यांदा मी आधी जिल्हा परिषद शाळेतच होते। घराजवळ शाळा होती त्याच्यामुळे तिथेच होते 4थी पर्यंत आणि सगळ्यांना माहिती की जिल्हा परिषद शाळेत असे ड्रॉइंग टीचर किंवा असं स्पेशल टीचर की जे कला शिकवतील वगैरे असं काहीच तिथे नव्हतं। 1ली ते 4थी जशी इतर मुलं शिकतात तशीच मी शिकत होते आणि त्यावेळी कलेची काही फार आवड वगैरे नव्हती, कारण असं कुठे बघितलेलंच नव्हतं। आवड आपल्याला जेव्हा निर्माण होते की आपण एखादी गोष्ट बघतो किंवा एखादी बघितली तर आपल्याला इन्स्पिरेशन मिळतं की आपण काहीतरी करून बघावं वगैरे, पण तसं काहीच तिथे नसल्यामुळे ते कधी बघितलंच गेलं नाही, त्याच्यामुळे आवड निर्माणच झाली नाही। पण लहानपणी म्हणजे खूप लहान होते, 2-3 वर्षाची होते तेव्हा पूर्वीच्या अशा दारांना पत्र्याची दारं असायची, अगदी पूर्ण दार उघड ठेवू नये कारण लहान होतं त्याच्यामुळे पटकन बाहेर जाऊ शकत होतं। पण त्यावेळी आई मला जो प्राणी म्हणाल त्याचं चित्र तिथे काढून दाखवायचे, त्याच्यामुळे कुठेतरी एक निरीक्षण त्यावेळी झालं असेल आणि ते पुढे आवडायला लागलं असेल असं एक मला वाटतं त्याच्यातून। मग 4थी नंतर मी जागुश हायस्कूलला गेले, तिथे मला रवींद्र मळे सर होते जे चित्रकार आहे आणि त्यांनी म्हणजे घडवलं आम्हाला। म्हणजे मी आता इथे आले म्हणून, पण आमच्यासारखे अनेक विद्यार्थी आहेत की ज्यांना त्यांनी घडवलं। म्हणजे अगदी ते असं कुठच्याही मुलाला आम्हाला म्हणाले नाही की तू हे करून बघ किंवा हे असं काढ किंवा चित्रकलेचं कंपल्शन। पण आता मी बऱ्याच शाळांमध्ये बघते की आता एखाद्या चित्राचा विषय देतात, म्हणजे लहानपणी आपल्याला द्यायचं तसं पावसात भिजणारी मुलं वगैरे आणि हे 2 दिवसात काढून येण्यामध्ये ते सांगायचे तुला जो विषय आवडतो तो विषय काढ। म्हणजे ते पहिल्यांदाच वर्षाची सुरुवात आहे, समजा आज काय 15 जूनला शाळा चालू झाली असेल तर त्या दिवशी ते आम्हाला 10 विषय द्यायचे, हे वर्षभरात तुम्ही काढायचे, त्यातला जो तुम्हाला आवडेल पहिला विषय त्याचं चित्र तुम्ही पहिलं काढा किंवा एखाद्याला शेवटच्याच दिवशी 15 चित्र सुचली तर त्याने तशीही काढली तरी ते आम्हाला काही म्हणायचं नाही। ह्याच्यातून काय झालं तर प्रत्येक विद्यार्थ्याला एक विचार करायला वेळ मिळाला, कारण काय कला आहे शेवटी ती 8 दिवसात काढा किंवा एखाद्या
काय साधा कोमळ कसं काढायचं किंवा कोणाला काहीच येत नसेल तर ते प्रत्येक मुलाच्या वहीत सरांनी काढलेलं एकतरी चित्र असेल. अगदी ते 5वी ते 10वी पर्यंत आम्हाला शिकवायला होते, पण आमच्या प्रत्येक वहीत प्रत्येक मुलाच्या वहीत आम्ही काढलेलं एक चित्र असायचं. म्हणजे हे एक त्यांची खासियत होती की ते आम्हाला खूप चांगलं दाखवायचं किंवा त्यांनी खूप चांगलं शिकवलं. तिथून पुढे मग एक आवड निर्माण झाली, कारण एखादी गोष्ट यायला लागली की ती जास्त अजून आपल्याला आवडायला लागते किंवा जास्त इंटरेस्ट वाढत होता किंवा हे करून बघूया, हे अजून वेगळं करून बघूया. असा एक तिथून एक सुरुवात झाली. साधारण 5वी पासून तुम्ही म्हणू शकता. मग तिथूनच आम्हाला ते शाळेत गणपतीच्या मूर्ती बनवायची स्पर्धा असते, त्याच्यामध्ये त्यावेळी पण होती. त्या स्पर्धेत काही काही मुलांना ते स्वतःच प्रत्येकाला वेगवेगळ्या गणपती शिकवायचं, म्हणजे ज्याची जेवढी कपॅसिटी असते. आता मला समजा सोंड करता येत असेल तर ते सोपी सोंड कशी करायची गणपतीचे ते शिकवायचे. एखाद्याला मुकुट येत नसेल गणपतीचा तर विदाऊट मुकुट गणपती कसा छान दिसेल तसं शिकवायचं. म्हणजे प्रत्येकाला ते वेगवेगळं शिकवत गेले. त्याच्यामुळे काय झालं, प्रत्येकाला त्याच्या आतमध्ये जे आहे ते करण्याची चांगली संधी मिळत गेली आणि तिथून एक थोडा प्रवास सुरू झाला कुठेतरी. त्याच्यानंतर पुढे 7वी स्कॉलरशिपला वगैरे होते तेव्हा शिक्षकांचे गणित वगैरे या विषयांच्या आम्ही ऐकून सुद्धा घेतलेलं आहे की तुम्ही हुशारपणे चित्रकलेला का जाताय, कारण त्यावेळी कलेला एवढी डिमांड नव्हती किंवा कलेच्या क्षेत्रात पैसा जसं म्हणतो ना पॅकेज नसतं तुम्हाला की वर्षाला 14 लाख पॅकेज आहे, मला 20 लाख आहे, असं काही तिथे तुम्हाला सांगता येत नाही. जे मिळेल ते चांगलं असतं. त्याच्यामुळे त्यांचा जरा असा नाराज होते बाकीचे शिक्षक, पण आवडत होता त्याच्यामुळे आम्ही ते कंटिन्यू केलं. स्कॉलरशिपही मिळाली, पण त्याच्यानंतर आम्ही 8वी 9वी इंटरमिजिएट एलिमेंटरी हा दोन्ही ग्रेड एक्झाम दिला. त्याच्यात सुद्धा त्यांनी तसंच शिकवलं की ज्याला जे आवडेल ते आम्ही प्रत्येक जण करत गेलो आणि त्याच्यातून चांगली मुलं बरीच घडली. म्हणजे माझ्याबरोबरही अनेक विद्यार्थी आहेत. आता पुण्यात चांगल्या ठिकाणी म्हणजे चांगल्या दुकानांमध्ये फाईन आर्ट्स वगैरे त्याचं शिक्षण घेऊन पुढे ते त्यांचे कलेच्या क्षेत्रात कार्य करतात. मग त्याच्यानंतर 9वीला कसं झालं, इंटरमिजिएट झाली की आम्हाला असं वाटलं आता संपलं की काय, म्हणजे चित्रकलेच्या परीक्षा झाल्या की पुढे असं काही अजून म्हणजे जसं अलंकार वगैरे असं विषयांच्या पुढे परीक्षा असतात असं काही याच्यात नसतं. त्याच्यामुळे आम्हाला काही संपलं की काय, पण ते म्हणायचे कशाला तुम्ही सुट्टीत माझ्या घरी या. म्हणजे जेव्हा जेव्हा आम्हाला रविवारची सुट्टी मिळायची तर सकाळी आम्ही 9 वाजता म्हणून 10-12 मुलं आम्ही सरांच्या घरी दिसायचो. त्यांचा एक ग्राउंड फ्लोअर आणि फर्स्ट फ्लोअर घर त्यांचं मोठं होतं, त्याचा सर्वात जास्त फायदा आम्हीच घेतला. त्याच्यामुळे वरच्या मजल्यावर आम्ही 10-15 मुलं सर आणि त्यांच्याकडे पूर्वीच्या काळातली अशी मोठे मोठे जे चित्रकार होते त्यांच्या चित्रांची खूप पुस्तकं होती. मग आम्हाला ते बघायला द्यायचे आणि त्याच्यातून जे चित्र त्याला आवडेल ते तो काढायला सुरुवात करायचा. म्हणजे त्या चित्रांच्या किमती सुद्धा डॉलरमध्ये वगैरे लिहिलेल्या असायच्या, त्या कोणी बघितल्या सुद्धा नाही. आणि आता आम्हाला लक्षात येत आहे त्या काही $1000 त्यांच्या किमती होत्या. पण ते म्हणायचं तुम्हाला जे जमतंय ना ते तुम्ही करा आणि आम्ही तिथपासून काढायला चालू केलं. आणि नंतर शेवटी फक्त ते काहीतरी त्याच्यात बेसिक सुधारणा करायची की ते चित्र छान दिसायचं आणि प्रत्येकाला घरी जाऊन ते दाखवायला आनंद व्हायचा की मी हे चित्र काढलं. आणि काही काही अशी लहान मुलं किती सांगायचं आई मी इतक्या $1000 चित्र आज काढलंय ना, त्या मुलाचं कॉपी करून काढलंय. पण त्याच्यात एक वेगळी मजा होती की आम्ही ती चित्र त्याच्यातून काढत गेलो. ती अशी लँडस्केप वगैरे. मग ते नंतर म्हणायला लागले आता 2-4 चित्र घेतो. आता एक चित्र कॉपी करणं ही एक थोडी सोपी पायरी झाली. त्याच्या पुढची पायरी म्हणजे 3-4 चित्र घ्यायची, त्याच्यातून जे चांगले ऑब्जेक्ट्स आहेत किंवा त्यातलं जे काही चांगलं आहे ते तुम्ही सॉर्ट आउट करा. एक त्याची शॉर्टलिस्ट करतो आपण तसं त्याच्यातून निवडायचं आणि त्याच्यातून तुमचं एक वेगळं चित्र करायचं. म्हणजे 5 चित्रांचे रेफरन्स घेऊन तुमचं चित्र हे 6वं वेगळं उठून दिसेल. तर तशी एक प्रॅक्टिस करायला लागलो. त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला नाईफ पेंटिंग असतं, म्हणजे ब्रश वापरायचं नाही. त्यावेळी रत्नागिरीत नाईफ मिळतही नव्हत्या, पण सणाकडे त्यांचा नाईफ होता. त्यामध्ये अक्षरशः रंगाचा मोठा बॉक्स ते समोर ठेवायचे, त्यांच्या वस्तू ठेवायच्या. तुम्हाला एकदा हवं ते घ्या. ते आम्हाला सांगायचे मला शाळा पैसे देत आहे, कारण ते शाळेत परमनंट असल्यामुळे ते म्हणायचे मला ह्याचा पगार मिळतोय, तुम्हाला आवडेल ते रंग तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरा, पण तुम्हाला आवडेल ते चांगलं करा. आणि मुलांनी त्याचा गैरफायदा घेतला नाही की जी बरोबर होती ती. प्रत्येक जणाने आपल्याला आवडेल ते वेगळं काहीतरी शिकलं. आणि आमच्याकडे नाईफ नव्हती तर साधं म्हणायचं. आम्हाला आमचे सर सांगायचं की माध्यम महत्वाचं नाही, तुमच्याकडली कला महत्वाची. तर पूर्वीच्या काळात रंग वगैरे नव्हते, पण निसर्गातून रंग तयार करून त्यांनी चित्र काढलेच आहेत ना. तर तुम्ही कला चांगली शिका, माध्यम एखाद्याकडे कमी जास्त असू शकते. म्हणून मग त्यांच्याकडे नाईफ नव्हती, तर ती साधी ब्लेड असतात त्याच्यापासून चित्र कशी काढायची ते सुद्धा
दाखवलं, म्हणजे बघितली तर कळणार पण नाही की ब्लेड पासून काढलेत वगैरे. अशा छोट्या छोट्या गोष्टी, अगदी कागदाचा तुकडा त्याचे ठसे काढून लँडस्केप आम्ही तयार केली, किंवा कापसाचा गोळा, साधा आपला कापड वगैरे, किंवा चमचा किंवा पेनाची नीब, अशा खूप साऱ्या गोष्टी ज्या आपण वेस्ट म्हणून टाकून देतो त्याच्यापासून आम्ही एक एक गोष्टी बनवायला लागलो. त्याच्यानंतर असं की ते खूप काही काही बऱ्याच वस्तू करायचं, म्हणजे मध्ये काम करत होते किंवा C4X कार्विंग असेल, म्हणजे आपले C4X म्हणजे कॉन्क्रीट ब्लॉक असतात जे चिरा वगैरे आपण वापरतो तशा टाईपमध्ये कन्स्ट्रक्शनमध्ये वापरले जातात, लाईट वेट असल्यामुळे ते कार्विंग करायला खूप इझी असतं. मग त्याच्यावर कार्विंग कसं करायचं, कारण चित्र काढणं हे सोपी आहे गोष्ट, कारण म्हणजे शिल्पकलेच्या मनाने चित्रकलेत कसं असतं, काय हवं ते आपल्याला काढायचं असतं, आणि शिल्पकलेचा विचार केला की काय नको ते आपल्याला काढून टाकायचं असतं, आणि जो हवाय तो भाग तसाच राहायला हवा. आणि एकदा तिथे तुम्ही तिथे म्हणजे हातोडीचा फटका तिथे बसला की तो भाग केला की तिथे तुम्ही परत ते फेविकॉलने जोडतो वगैरे असं काही तिथे स्कोप नसतं. त्याच्यामुळे ते कसं करायचं ते एक आम्ही शिकत गेलो. असं एक करत आम्ही साधारण 12वी पर्यंत वगैरे सरांकडे, अजूनही आम्ही सरांकडेच असतो, पण तिथून नंतर आर्किटेक्चरला ऍडमिशन घेतली आणि तिकडे 5 वर्ष झाली. पण तिकडे जेव्हा सुट्टी मिळेल तेव्हा आम्ही परत सरांकडे जात होतो, करत होतो. आणि त्यानंतर शाळेत असताना त्यांनी आमचं 10वी 9वीच्या सुट्टीतली चित्र काढलेली, त्याचं एक प्रदर्शन भरवलं होतं. तिथे सगळ्यांचे प्रत्येक विद्यार्थ्यांचे पालक वगैरे येऊन ते बघून गेले, किंवा ते प्रदर्शन कसं लावायचं, कारण चित्र लावायची म्हणजे आता आम्ही बऱ्याच ठिकाणी बघते सरसकट लावत जातात, पण आपल्याला एका नजरेत एकच चित्र दिसायला हवं, आजूबाजूच्या चित्राचा काही पाठ दिसता कामा नये. ती लावण्याची सुद्धा एक पद्धत आहे, तर किती हाईटवर लावायचं किंवा किती खाली लावायचं किंवा कसं लावायचं, त्या लाईटचे फोकस कसे हवेत, हे सगळं मला त्या छोट्याशा प्रदर्शनात कळलं. अगदी त्या हॉलचा कचरा काढण्यापासून चित्र लावण्यापर्यंत अगदी सगळ्या मुलांनी मस्त केलं. त्याच्यामुळे एक ते पहिलं एक्झिबिशन आपण म्हणू शकतो की जर सुट्टीत आम्ही चित्र काढली तीच तिथे आम्ही लावली. त्याच्यात काही विक्री वगैरे असा काहीच उद्देश नव्हता, पण मुलांना एक संधी किंवा पुढच्या मुलांनी ते बघावं, कारण त्याच वर्षी सर पण रिटायर होणार होता आणि आम्ही पण शाळा सोडणार होतो. त्याच्यामुळे ती चांगली आम्हाला संधी होती. ते झालं. त्याच्यानंतर आर्ट सर्कलमध्ये मी 3rd इयरला होता आर्किटेक्चरच्या, तेव्हा त्यांनी फेसबुकला चित्र बघितलेली माझी, त्यांनी विचारलेलं तू लावशील का आमच्या प्रदर्शनात, तर तेव्हा पण आम्ही तिथे चित्र आली. पण तेव्हा चित्राला फ्रेम कशी करायची, किंवा चित्र माउंट म्हणजे डायरेक्ट आपण चित्राला फ्रेम करत नाही, चित्राच्या साईडला माउंट वगैरे कसा असावा, किंवा कुठची चित्र लावायची, किंवा ती चित्र विक्रीसाठी त्याची किंमत कशी ठरवायची, हे सगळं गाईड आम्हाला सरांनी केलं. पण ते त्याच्यातून एक जोपर्यंत आपण पाण्यात पडत नाही तोपर्यंत पोहत नाही. त्याच्यामुळे इतके दिवस कधी विचारच आला नव्हता की चित्र विकायचं झालं तर किती रुपयाला तुम्ही ते विकला किंवा कोण विकत घेईल का, काही विचार नव्हता. फक्त शिकत होतो आणि काढत होतो. चित्रांचे गठ्ठे जमलेले होते, पण ते कसे मांडायचे किंवा कसे लोकांसमोर दाखवायचे, किंवा जे रसिक असतील त्यांना त्यातलं नेमकं काय आवडेल, किंवा त्यांनी विचारल्यावर, कारण अनेक जाणकार रसिक असतात की त्याच्यातून ते प्रश्न विचारतात की तुम्ही हे असंच का केलं, तर तेही तुमच्याकडे एक म्हणजे प्रत्युत्तर हवं की हे इथे गोष्ट ही अशीच का घडली, किंवा तुम्ही अशी का केली, हे सुद्धा सांगायचं कसं, ते आम्हाला त्या आर्ट सर्कलच्या एक्झिबिशन मधून कळालं. आणि ते पुढे चालू राहिलं. पण त्याच्यातून असं एक पण जाणवलं, खूप चित्र होते तिथे आमच्याबरोबर, आमच्यापेक्षा वयाने दुप्पट होते. दुप्पट मी 18-19 वर्षाचीच होते तेव्हा, त्याच्यापेक्षा म्हणजे 40-45-50 वर्षाचं चित्र आहे. पण चित्र जशी विक्री व्हायला हवी तसं तिथे काहीच दिसलं. एवढ्या सगळ्या प्रदर्शनातून 2च चित्र विक्रीसाठी केली. एक माझं होतं आणि अजून एक होतं त्यांचं होतं. आणि मग तेव्हा ते
एकदम वेगळी असते. ते प्रत्येक डिटेल ऑब्झर्व करून ते चित्र केलेलं आणि ते पहिलं चित्र आहे की ते नाटकाच्या बॅनरवर वापरलं गेलं. इथपासून एक प्रोफेशनल सुरुवात झाली की काहीतरी आपल्याकडनं लोक घेऊ शकतात आणि ते लोकांना आवडतं. पण मग नंतर असं लक्षात आलं की प्रत्येक चित्राची किंमत निदान 5,000 10,000 हे प्रत्येकाला परवडू शकत नाही किंवा एखाद्याची इच्छा असते, त्याला ते चित्र आवडतं, तुमची कला आवडते, तुमचे ते फॅन असतात, पण त्याला अगदी 10,000चे चित्र तुम्ही घरात लावलं की अजून आपल्याकडे कन्सेप्टच आलेली नाहीये किंवा घरात चित्र लावतात हे माहितीच नाही. आपण पोस्टर घेतो लावतो आणि तशीच पोस्टर जत्रेत 10-20 रुपयाला सुद्धा मिळू शकतात, पण तुमच्यासाठी 10,000 रुपये कोण इन्व्हेस्ट करणार असा एक प्रश्न होता त्यावेळी, पण त्याचं उत्तर मिळत नव्हतं. पण नंतर आम्ही कलारंभ म्हणून चिपळूणचं एक म्हणजे ते TW जे आहे त्यांच्या मार्फत 2 चित्र एक्झिबिशन केली, 2 रत्नागिरीत केली, त्याच्यानंतर 2 महाराष्ट्र कला अकादमीला केली. तिकडे आम्ही असा प्रयत्न केला की छोट्या साईजची चित्र म्हणजे आपले छोटे फोटो असतात 6x4 त्या साईजमध्ये लँडस्केप केली. जी मोठी लँडस्केप असतात ती छोट्यामध्ये केली. त्याच्यामुळे काय झालं, आमचं बजेट पण कमी झालं चित्र करताना. म्हणजे समजा एका मोठ्या चित्राचं मला 1,000 रुपये खर्च येत असेल तर इथे 20-25 रुपये खर्च येत होता. त्याच्यामुळे आम्हाला इथे कमी किमतीत विकायला परवडायला लागलं आणि समोरच्याला इथे घ्यायला परवडत होतं आणि त्याचा सेल आमचा खूप जास्त झाला. त्याच्यामुळे लक्षात आलं की आपण कुठेतरी लोकांना जी कॉस्ट परवडते द्यायला किंवा जी किंमत ते देऊ शकतात अशा किमतीमध्ये जर आपण काही बनवायला चालू केलं किंवा असं वेगळं काही चालू केलं तर ते नक्कीच ठोक होऊ शकते. आता माझ्याकडे साधारण 50 रुपये 20 रुपयापासून 50 रुपये ह्या बजेटमध्ये सुद्धा अनेक गोष्टी आणि 10,000 पर्यंतच्या मोठ्या गोष्टी आहे. आणि कसं होतं, लोक एक बघत गेले की हे हिला करता येतं, मग त्यांनी समोरून सुद्धा विचारलं गेलं की तुम्ही करून द्याल का. साधं असतं, साखरपुडा असतो लग्नाला आपल्या, पण पूर्वीच्या काही टिपिकल असायचे, आता ते वेगळं काहीतरी क्रिएटिव्ह असतं. म्हणजे समजा नवरा मुलगा वकील असेल तर त्या थीममध्ये ते करता येईल का किंवा अजून असं बरेच काही क्रिएटिव्हिटी लोकांच्या डोक्यात कल्पना असते, पण ती एक्झिक्यूट कशी करायची हे त्यांना माहिती नसतं. तर ते अशी एक सुरुवात झाली की बेसिक गोष्टी चालू केल्या. त्याच्यानंतर फ्रीज मॅग्नेट किंवा छोटी पेंटिंग्स तर चालूच आहेत, पण पेंटिंगचा वापर करून दुसरे काही प्रॉडक्ट म्हणजे जसं बाय प्रॉडक्ट असतात तसं त्याचा वापर करून तुम्ही काही प्रॉडक्ट बनवू शकता तर ते एक बनवायला थोडी चालू केले. आणि आता म्हणजे व्यवस्थित चाललंय की पुण्यात जेवढा एखाद्याला पॅकेज मिळू शकतं तेवढं आम्हाला इकडे सुद्धा मिळतंय. हे पण सांगते की पण एक त्याचा प्रश्न पडला की बाकीच्या लोकांना एवढा समाजात आपण राहतो ना, आर्किटेक्ट होऊन इकडे येऊन घरीच असते असं इकडे बाहेर जाताना दिसत नाही ना. रोज बाकीची लोक कशी 10 वाजता जातात 5 वाजता घरी येतात, असं मी कुठेच जात नव्हते. कधीतरी जायचं ती गोष्ट वेगळी आणि कधी येत मी बघा आता आम्ही घरीच असायचे आणि नक्की करते काय, तर एक प्रश्न होता. त्याच्यानंतर त्यांना हळूहळू कळायला लागलं की काय करते किंवा आपल्याकडे बिझनेस कन्सेप्ट नाही, जसं मगाशी म्हटलं असं पॅकेज दिसत नाही ना इथे. आणि एक व्यवसाय तो सुरू झाला आणि त्याच्यातून म्हणजे चांगला फायदा झाला आणि समाजाने सुद्धा एक वेगळी कन्सेप्ट आहे. त्याच्यातून रत्नागिरीला सुद्धा काही असे आम्ही खूप चांगली दाद दिली की आता एखाद्याला लग्नाला गिफ्ट द्यायचं जर आपण 500 रुपयाचं पाकिट घालत असू तर ते त्यांनी 500 रुपयाची एखादी गोष्ट तुम्हाला अशी करून दे की जे त्यांच्या मेमरीमध्ये राहील आणि ती कस्टमाइज असते. म्हणजे आता समजा पोर्ट्रेट असेल छोटा तर ती त्यांची एक गोष्ट असते. आपण 500 रुपयाचं नाव एखादा शोपीस वगैरे विकत आणला की असे 10 शोपीस प्रत्येक 10 लोकांच्या अजून घरी दिसू शकतात आणि ही अशी गोष्ट आहे की फक्त ती त्याच व्यक्तीकडे दिसते आणि ती त्याच्याशी रिलेटेड असते किंवा त्याच्या एक म्हणतात तर हृदयात त्याची जागा वेगळी असते. तर तशा एक गोष्टी क्रिएट करत गेले किंवा नंतर एक वेळ की छोटे ग्रीटिंग कार्ड सुद्धा लोक विकत घेतात. म्हणजे दिवाळी वगैरेचा सीझन असेल कस्टमाइज असतात आणि हँडमेडला आता खूप मार्केट आहे किंवा हँडमेड ज्वेलरी फॅब्रिक ज्वेलरी ह्याला आता ह्याच्या ऑर्डर्स आम्हाला खूप येतात ना, नको पण म्हणायची वेळ आली म्हणजे इथपर्यंत आहे. पण तुम्ही ते करायला हवं किंवा बरेच जण मग अशी म्हटलं की बाहेर जात नाही किंवा एक जॉब करत नाही असा एक प्रश्न पडलेला. ह्याच्यानं सुद्धा प्रश्न पडलेला की काय करणार म्हणजे नक्की तू, कारण ते दिसत नव्हतं ना. हे सगळं सेट व्हायला निदान 2 वर्ष तरी गेली. 2 वर्षांनी आता चांगलं चालू आहे, पण त्याच्या आधीचं कसं सुरुवात असते त्याच्यातून इन्कम आता किचन वगैरे ह्या गोष्टीतून फार आपल्याला प्रॉफिट मिळत नाही. म्हणजे 10-20 रुपये मिळून अशा किती किचन बनवणार की तुम्हाला प्रॉफिट होईल. म्हणजे हा एक प्रश्न सगळ्यांसमोर आणि कुठच्याही पालकांना तो पडतो की म्हणजे आपली मुलगी शिकली आणि हे काय करते, कारण शिक्षणात तर काही करत नव्हते फार. आता कॉलेजला प्रोफेसर आहे पण त्यावेळी असं काहीच नव्हतं. पण ते हा एक प्रश्न पडत होता. त्याच्यानंतर
एक प्रश्न पडला, इतके शिकून आता जर हा व्यवसाय चालू झाला, पण आपल्याकडे अजून पुढचे प्रश्न निर्माण होतच असतात. मग इकडे शिकून हा व्यवसाय जर इकडे चालू केला तर पुढे लग्नाचं काही इथे मुलगे कसे मिळणार शिक्षणाला एवढ्या लेवलचं, तुम्ही प्रश्न का सुटलाय. पण असं ते चालू आहे की असे एक प्रश्न पण निर्माण होत गेले. मी एक व्यवसाय चालू झाला. आता वगैरे जनरली महिन्याला 500 वगैरे आम्ही मॅग्नेट्स विकतो, ते व्यवस्थित चालत. आमची दर महिन्याला तो साधारण साखरपुड्याच्या गोष्टी वगैरे किंवा लग्नात जे रुखवत वगैरे लागतात. आता ती बैलगाडी वगैरे या पूर्वीच्या कन्सेप्ट आहेत, पण त्या आता इको फ्रेंडली वगैरे कशा होऊ शकतील किंवा जास्त प्लास्टिक कमी वापरून तुम्ही काय काय गोष्टी करू शकाल. तर अशा काही गोष्टी त्या चालू झाल्या आणि इथून एक प्रवास सुरू झाला की कसं काय करता येईल किंवा अजून तुम्ही नवीन काय करू शकता. आणि ह्याचा एक फायदा असा झाला की आर्किटेक्चरचा बेस असल्यामुळे तिथे क्रिएटिव्हिटी वाढली गेली की कुठे तुम्ही विचार कसा होऊ शकतो किंवा विचार वाढत गेले की कसं इमॅजिन होऊ शकतं. कारण तिथे सगळा पैसा कन्स्ट्रक्शन रिलेटेड होता, इमॅजिनेशन जास्त होतं की ही बिल्डिंग कशी दिसेल नंतर. तर तो वापर आम्हाला इकडे मला करता आला की ही गोष्ट जर इमॅजिन होते एखाद्याला समोरच्याला तर ती एक्झिक्यूट करताना कशी होईल किंवा ती गोष्ट कशी दिसेल. आणि तो म्हणजे त्या शिक्षणाचाही वापर इकडे आला. म्हणजे मला एक सांगायचं की आपल्याकडे कशी कन्सेप्ट आहे, एखादा समजा डॉक्टर असेल आणि तो गाण्याच्या क्षेत्रात उतरला तर आपल्याला ते भारी वाटतं, पण एखादा गायक त्या डॉक्टरपेक्षा जरी छान गात असेल तरी आपण त्याला एवढी व्हॅल्यू देत नाही, कारण आपल्याकडे असं जो डॉक्टर म्हणून गातो हे जरा जास्त स्टँडर्ड वाटतं लोकांना. तसंच इकडे पण झालं, आर्किटेक्ट होऊन जर हे करते तर ते काहीतरी भारी. त्यामुळे तुम्ही शिक्षण पण घ्या, लहान मुले आहेत त्यांना की तुमचा एक बेस फॉर्म राहील. जर मला बिझनेस जमला नाही किंवा त्याच्यात मी लॉसमध्ये गेले तर माझं हे साईड बाय साईड हे इन्कम चालू आहे की उपाशी तरी मी म्हणणार नाही की हे छोटीशी म्हणजे छोटा छोटा तरी इन्कम ह्या फील्डमधून चालेल. जसं की त्या साईड्स पण माझ्या काही करते, गोळवमध्ये पण चालू आहे, पण अशा टाईप म्हणजे तोही एक इन्कम सोर्स चालू आहे आणि इकडे बिझनेसचा पण चालू आहे. कारण बिझनेसमध्ये कसं अपडाऊन्स तुमचे चालूच असतात की आपण आज तुम्हाला भरपूर 100 ऑर्डर असतील तर पुढच्या महिन्यात 2-3च असतील, कारण सीझनल आहे व्यवसाय शेवटी. आणि एक बाय प्रॉडक्ट तुम्ही जर शोधत केला म्हणजे फक्त चित्र काढून जसं म्हटलं तसं 10,000चं चित्र मी सुद्धा माझ्या घरात विकत घेऊन दुसऱ्या चित्रकाराचं लावणार नाही, तर माझं घेऊन दुसरा काय लावेल हा एक प्रश्न आहे. त्याच्यामुळे ते कसं लावायचं किंवा ते पुढे आपण त्याच्यातून काय निर्माण करू शकतो. तुमचा व्यवसाय कुठचाही असू शकतो. सगळी माझ्यापेक्षा मोठीच आहे, 3-4 जण लहान दिसतात, पण ते करू शकते पुढे. की छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या आपण जर विचार करून त्याच्यावर एक प्रॉपर वेने केलं, पण एक त्याला सातत्य हवं की तुम्ही आज केली गोष्ट ती उद्या तुमच्याकडे नाहीये किंवा आज आहे तुमच्याकडे आणि 8 दिवसांनी माझी संपली असे उत्तर जनरली क्लायंट्सना आवडत नाही. ते आहे तुमच्याकडे तर ते कायम तुमच्याकडे अवेलेबल आहे. इथून पुढे असा एक प्रश्न नंतर निर्माण झाला की बजेट रत्नागिरी तुम्ही जर गोष्टी घ्यायला गेला साध्या साध्या असतात, कॅनव्हास, इन्सर, ब्रश वगैरे, तर त्याचे कॉस्टिंग खूप जास्त जातं. म्हणजे जर एक चित्र आपण उदाहरणार्थ घेतलं छोट्या इन्सरचं तर त्या चित्राचंच कॉस्टिंगचं जे मटेरियल होतं ते मला 150-200 रुपयापर्यंत पडत होतं. आणि त्याच्यानंतर जर ते विकायला गेलो आपण तर ते 500 रुपयाला वगैरे आपण साधारण विकणार, म्हणजे मॅक्झिमम कॉस्ट 30 होती. त्याचा 300 रुपये फायदा तुम्हाला दिवसाला मिळत असतो. एखादा गडी आपल्याकडे कामाला येतो तो सुद्धा 500 रुपये घेऊन जातो, म्हणजे आपल्याला फायदा काय परत. म्हणजे हा एक कुठेतरी विचार आहे. म्हणजे आमच्या साध्या कामाला काम येतात तर 10 ते 5 येऊन जातात, 350 रुपये त्या घेतात, म्हणजे त्या आपण शिकवून 300 रुपये मिळवतात परत. म्हणजे हा एक विचार. मग त्याच्यातून की कोण आपल्याला अजून रिसेलर आहेत का तो एक शोधा. त्या 2-4 रिसेलर आहेत की जे माझ्याकडनं प्रॉडक्ट घेऊन रिसेल करतात, मग त्यांचा मार्जिन ते बघता. किंवा आता जे बाकीचा जसं म्हटलं की ह्याची आपल्या प्रॉडक्टची कॉस्ट कशी कमी करायची, त्याच्यासाठी मग आपल्या इथले काही लोकांनी त्याला नाही म्हटलं, म्हणजे आपल्या इथले जे स्टेशनरी वगैरे वाले होते गुजरात किंवा त्या साईडच्या लोकांनी तिथे चालू केलं की ते खूप कमी किमतीत मला मिळत होतं. सेम कंपनी, सगळं सेम होती क्वालिटी, पण कॉस्ट कमी झाली त्याच्यामुळे आणि ते विकत होते. आणि आत्ता ते काही लोकांना मी कन्सेप्ट माझी सांगितली की असं असं मला तिथे इतक्या रुपयाला मिळतंय, जर तुम्ही मला हे ह्या रुपयाला देता. आणि सगळ्यांना साधारण तेवढाच किमतीला मिळत असतो दुकानदारांना, फक्त त्यांचं मार्जिन काही जास्त वाढवून देतात, तर मी बल्कमध्ये ऑर्डर घेऊ शकते तुमच्याकडनं. आणि आता मला ते त्यांनाही ती कन्सेप्ट पटली आहे की आपण जर अजून कमी किमतीत दिलं की आपला पण एक गिऱ्हाईक जोडला जाईल आणि एक एक वस्तू आपल्याला मिळत जाते. तर त्याप्रमाणे तेही आता मला तो सपोर्ट करतात की जे काही वस्तू हवी ती मी आज समजा त्यांना व्हॉट्सअप केली की मला ही गोष्ट हवी,
छान ते काय असतं आपल्याला सुचत असतं भारी भारी, पण ते समोरच्याला पटवता येणं ही एक कला असते. ती मला जास्त करून शिक्षण आर्किटेक्चरचं घेतलं, मग एक्सटर्नलला पटवून आपले प्लॅन सांगेल ही एक गोष्ट फार कठीण असते. त्याच्यामुळे आता सुद्धा त्याचा फायदा होतो की कुठचीही गोष्ट डोक्यात आली ते घरात सुद्धा आणि घराबाहेर सुद्धा ती कशी एखाद्याला पटवायची किंवा एखाद्याच्या गळीत पुरवणं म्हणतात ना, तर ते कसं पटवून द्यायचं किंवा हेच चांगलं. कारण काहींचं असं असतं खूप भन्नाट कॉम्बिनेशन असतं. समजा जसं म्हटलं ऑरेंज प्लस ब्लॅक असं वगैरे काही कन्सेप्ट असतं, पण ते किती छान दिसेल किंवा कसं दिसेल हेही खूप वाईट असतं. आणि त्याच्यानंतर व्यवसाय करताना असा एक अनुभव नंतर येतच जातात, चांगले वाईट दोन्ही असतात. त्यातला एक अनुभव सांगायला आवडेल, एक वाईटच आहे अर्थात किंवा चांगला म्हणू शकता तुम्ही. तर एक म्हणजे ओळखीतलेच आमच्या होतात आणि त्याचं पोर्ट्रेट काढून नेलेलं माझ्याकडनं. आणि पहिल्यांदा असे आपल्याला पैसे मागायला भीती वाटते ना, की ऑर्डर तो घेऊन गेला. आपल्याला अशी सवय नसते की 500 रुपये झाले तू दे हा मला, किंवा 1000 झाले दे. एक पहिल्यांदा काय म्हणतात एक फोबिया असतो किंवा एक भीती असते मनात की असं कसं समोरच्याकडे मागायचं, किती रुपये झाले. आता वेगळं म्हणतो की 8 दिवस झाले नाही मग तुम्हाला एवढं द्यायचंच, तू माझं द्यायचं राहिलं, किंवा आता हे सांगता येतं. पण त्यावेळी असं काही सांगितलं नव्हतं किंवा किती होतील वगैरे अशी भीती होती मला. तर ती जी व्यक्ती होती, नाव नाही घेतली, तर ती त्याचा पोर्ट्रेट घेऊन गेली. त्याच्यानंतर 10-12 दिवस झाले तरी त्यांनी म्हणजे किती झाले तुझे हा तो समोरचा व्यक्ती विचारेपर्यंत मी वाट बघून होती, पण त्यांनी काय विचारलं नाही. मग मी शेवटी मीच विचारलं की तुम्ही कधी देणार वगैरे. ते म्हणाले माझं ATM बंद आहे. म्हणजे ठीक आहे. तर त्याच्यानंतर मला मी कॅश देईन, तर ते असं अनेक त्यांनी काढण्यात दिली 10-12. पण त्याच्यानंतर मी म्हटलं तुम्हाला द्यायचं तर द्या, म्हटलं नका देऊ. असा एक राग असतो का म्हणून, तर चिड आली आणि असं म्हणून दिलं. मग नंतर तो व्यक्ती गायब होता. तर मला मी तुझ्या घरी येऊन तेवढ्या रुपयाचं काढून दाखवू का असंही विचारणारे काही लोक भेटले. तर मी त्यांना विचारलं किंवा समजा 500 रुपये झाले असतील तर तुम्ही 500 रुपयाचं गाव मध्येच काढून थांबवणार का. त्याच्यावर त्याचं काही उत्तर नव्हतं. शेवटी त्याने दिले. पण असं एक चांगले वाईट सुद्धा अनुभव येत जातात. किंवा काही लोक अशी असतात एखादी गोष्ट तुम्हाला आवडली की ते स्वतःहून एक्स्ट्रा पे करतात की आम्हाला ती गोष्ट आवडली आणि मी ती देणार. त्याच्यानंतर मध्ये मी एक स्टोन पेंटिंग चालू केलेलं करायला. असं काय आणि क्षेत्रात त्याची त्यांनी अमित पंडित सर आहेत साखरकाचे, त्यांनी त्याचं आर्टिकल लिहिलेलं त्याच्यावर. त्यावेळी पण असंच वाटलेलं दगड कोण विकत घेणार, पण दगडाचं जर तुम्ही सौंदर्य बघून त्याला सौंदर्यपूर्ण कृतीने किंवा एखाद्या चांगल्या म्हणजे त्याच्यातून एखाद्याला वेगळं काहीतरी दिसलं तर ते खूप छान दिसू शकेल. तर एक गणपतीपुळ्याचा गणपतीच मी पहिल्यांदा करत होते त्याच्यावर, कारण मी मूळ मालवणची असल्यामुळे ते गणपतीपुळे आम्हाला जवळ होतं. त्याच्यामुळे एक श्रद्धा असते माणसाच्या मनात किंवा एक बघितलेलं असतं की हे होऊ शकेल. तसे आमचे बळ आहेत, म्हणजे जवळजवळ 100च्या आसपास आम्ही दगड त्यावेळी विकले गेले होते. दगड सुद्धा विकता येतो तुम्हाला, पण त्याच्यावर काय करायचं ते ठरवायला. अगदी दगड सुद्धा आम्ही उंटी वगैरे अशा साध्या समुद्र किनाऱ्यावर जाऊन जमून आणायचो. दगडाचं वजन पण ते भरपूर असायचं, म्हणजे जवळजवळ 5-6 किलोचे पण दगड होते खूप. म्हणजे त्यांना एवढ्या आकाराचा जो दगड होता आणि म्हटलं हा कोण घेतो, तरी सुद्धा ते आवडायला लागलं त्यांना की मोठं आहे. ते दगडही विकले गेले. त्याचं दगडाचं पेपरवेट केलं. मग सगळ्यांना गणपती नसते की काही जणांची श्रद्धा नसते, काही नास्तिक असतात, अनेक विषय असतात त्याच्यात सुद्धा. मग देवांची रिलेटेड चित्र थोडी कमी करून असं पेपरवेट म्हणजे टॉप पेंटिंग मध्ये किंवा मांजर वगैरे अशा थीम मध्ये काही काही चालू केलं. ते सुद्धा आता मी परदेशात वगैरे पाठवलंय. म्हणजे दगड सुद्धा पाठवता येतो तुम्हाला, फक्त काहीतरी चांगलं करून त्याच्यावर करायला हवं. त्याच्यानंतर क्लॉथ पेंटिंग मध्ये आता मी फॅब्रिक म्हणजे मुलींसाठी रेडीमेड टॉप्स वगैरे असतात त्याच्यावर पेंटिंग किंवा कुर्ती वगैरे असतात त्याच्यावर भारतीय चित्रशैली आपल्या वारली किंवा मधुबनी ह्याचा प्रयोग करून करते. अजून खूप आपल्या भारतात सुद्धा खूप छान छान चित्रशैली आहे. इव्हन भारतीयांच्या चित्रशैली खूप कठीण आहेत शिकायला आणि त्या कळत नाही. प्रत्येक चित्रशैलीत वेगवेगळ्या डिटेलिंग आहे. अगदी कांगडा किंवा आपली सरकार वगैरे ह्या चित्रशैली किंवा राजपूत घराण्याची आहे. त्याच्यानंतर किंवा वारली आपली महाराष्ट्रातलीच आहे, ती भारतीय चित्रशैलीचीच नाही. पण अशा अनेक गोष्टी आहेत त्या आपण मातीच्या बाटल्यांवर किंवा तुमच्या रेडीमेड किंवा ती रुमाल असतात आपले साधे त्याच्यावर किंवा किचनवर ह्या सुद्धा करून आपण त्या चित्रशैलीचं चित्र करणं हे खूप म्हणजे वेळ जातो त्याला. अगदी एक चित्र करायला की त्यातून निदान 8 दिवस जाते. पण मी किचन बनवायला घेतलं तर 8 दिवसात तुमच्या 500,000 किचन होऊ शकतात. तर तुम्ही काय करताय, तुम्ही पण समाजाचं काहीतरी देणं लागताना तर ती चांगली एखादी चित्रशैली तुम्ही छोट्या फॉर्म मध्ये तिला आणून तुम्ही ती बाहेर विकू शकता किंवा ती लोकांना
एखादी गोष्ट एकदा बघून लक्षात आपल्याला राहत नाही, ती सातत्याने जर समोर बघत राहिलो आपण तर ती आपल्या लक्षात राहतं किंवा ह्याच्यात काही वेगळं पण आहे ते एखाद्याच्या लक्षात येऊ शकतं. म्हणजे जर आपण एखाद्या प्रॉपर वेने प्रयत्न केले किंवा एखादं काहीतरी इनोव्हेट, म्हणजे एखादी कन्सेप्ट आपली छान असते पण ती सगळ्यांच्या बजेटमध्ये एकतर बसायला हवी जर तुम्ही व्यवसाय करायला उतरणार असाल तर, आणि ती इको फ्रेंडली आहे. त्याच्यानंतर एक अशी गोष्ट लक्षात आली की खूप मोठ्या मोठ्या गोष्टी होतात, म्हणजे साईज खूप जास्त आहे. ती कॉम्पॅक्ट साईजमध्ये काय, कारण आता 10x4 वगैरे अशा मोठ्या साईजची चित्र लावायला आपल्याकडे एक तर भिंती नाही आहे आणि आता आपण फ्लॅट स्क्रीनमध्ये राहत असल्यामुळे ते आमच्या लक्षात येत होतं की आपल्या भिंतीची साईज जेमतेम 10 फूट असते तर माणूस तिथे 10 फुटाचं चित्र काय लावणार. तर त्याच्यामुळे खूप छोट्या साईजमध्ये मिनिएचर्स केली. मग एखाद्याला जर चित्रकलेत रस नसेल तर थोडं पेंटिंग चालेल आणि थोडं नेम प्लेट त्याची असं कस्टमाइज करून एक म्हणजे बेस मेन पेंटिंगच होता पण प्रॉडक्ट वेगवेगळ्या कन्वर्ट केले की ज्याचा बेस पेंटिंग ठेवून इनोव्हेटिव्ह काहीतरी आपल्याला करता येईल किंवा त्यातलं वेगळे पण लोकांना दिसेल. कारण सगळ्यांना चित्र, मला सुद्धा गाणं नृत्य वगैरे काही फार इंटरेस्ट नाहीये पण मी बघायला पण जात नाही. हे माझ्याच लक्षात आलं की आपण तिथे फिरकत पण नाही जर आपल्याला आवडत नसेल तर, पण आपल्याला त्या रिलेटेड जसं म्हणतात नाटकाचं मी करत होते तर त्या पण नाटकाचं मी चित्र केल्यामुळे मी मुद्दामून ते बघायला गेले की अरे आपण केल्यामुळे निदान आपल्याला जायला हवं. अशा स्टाईलमध्ये प्रत्येकाचं होत गेलं. त्याच्यानंतर मुखपृष्ठासाठी एखाद्याला विचारलेलं, मुखवटे आणि चेहरे असं एक पुस्तक होतं, फेस रिडिंगवरचं पुस्तक होतं, विवासाठी त्यांनी लिहिलेलं होतं. तर ज्योतिषशास्त्राचा मी थोडा अभ्यास केल्यामुळे तो एक जरा करताना सोपं पडलं मला. पण त्यात असं होतं की इमॅजिनेशन होतं की समोरच्याच्या, म्हणजे आता साधं एक उदाहरण देते, डोळ्यांच्या आकारानुसार तो समजा नर्तक होईल किंवा आर्टिस्ट होईल किंवा अजून पुढारी होईल किंवा समाजसेवक होईल असे काही काही प्रकार होते. म्हणजे तिच्या मनात जे होतं ते मला इमॅजिन करताना थोडासा पहिल्यांदा त्रास झाला किंवा चित्र छान येत होती पण ती जेव्हा प्रिंट करायला गेलं पुस्तकावर तेव्हा ती ब्लर दिसत होती किंवा अशी ग्रेइश दिसत होती. कारण चित्र आपलं पुस्तक कलरफुल प्रिंट करणं खूप कॉस्टली होतं. जेव्हा चित्र यायची ती ब्लॅक अँड व्हाईट यायची, म्हणजे मी काढायचंय तर तिथे नीट दिसत नव्हतं पण प्रत्यक्ष चित्र बघताना छान होतं. मग त्याच्यातून आपल्याला काय करता येईल, ते साधी गोष्ट होती की आपण ते चित्र जर पेन्सिलने काढलं तर ब्लॅक पेनने काढतो पण हे केल्याशिवाय सुचत नाही आपल्याला. तर ते तसं करून बघितलं, मग ते चित्र पूर्ण झालं. त्याच्यानंतर त्याचं मुखपृष्ठ पण मी केलेलं होतं. ते एक पुस्तक पहिलं माझं की ज्याच्यातलं आधी रेखाचित्र आणि मुखपृष्ठ मी केलं. त्याच्यानंतर बोगटेला उमा जोशी मॅडम आहेत माझ्या डिपार्टमेंटला, त्यांचा काव्यसंग्रह होता घोष नावाचा, त्याचं मुखपृष्ठाचं त्यांनी ह्यांचं बघून एक सुचवलेलं मला की तू माझं करून देशील का. त्यांच्या एक डोक्यात कन्सेप्ट होती की पर्पल कलर वगैरे असे काही त्यांचे कलर थीम्स होते त्यानुसार मला हवंय. म्हटलं प्रयत्न करायला काय हरकत आहे. मग ते करून बघितलं तर तेही सक्सेसफुल झालं, ते पुस्तकाच्या प्रकाशित झालेलं आहे. त्याच्यानंतर अमित पंडित सर मगाशी म्हटलं मी सकाळमध्ये घेतलंय, ते माझा 3रा अंक होता तो. त्यांनी एक विचारलेलं त्याच्यात कथा, कविता आणि अजून काही लेख वगैरे असा एक तो म्हणजे अंक होता. तो त्यांचा पण पहिलाच प्रयोग होता चैत्रपालवी नावाचा, चैत्रात त्यांनी काढलेला. तर माझी प्रत्येक कथा वाचायची आणि त्याच्यावर तुला जे सुचेल ते तू काढायचं. आणि काही काही कथा आपल्या आकलनाच्या पण बाहेर असतात किंवा सुचत पण नाही आपल्याला. असं हौल वगैरे काय काय त्याच्यात शब्द होता. हौल म्हणजे मलाच काय माहिती नव्हतं कारण असं कधी ऐकायलाच नाही. कारण ते आता खूप कालबाह्य झालेल्या गोष्टी ते शब्द आपण कधी ऐकत नाही, आपल्याला सगळे सोपे सोपे शब्द होते. पण त्याच्यातून सुद्धा एक अभ्यास झाला की तेव्हा अंक वाचला गेला आहे आणि त्याच्यातून आपल्याला काय सुचतं. किंवा पहिल्यांदाच वाचलं आणि एखादी गोष्ट सुचली असं कधीच होत नाही किंवा एखाद्या गोष्टीला पटकन सुचूनही जातं, तसं सुद्धा झालं. पण त्याला साधारण महिनाभर लागला मला की प्रयोग असतात त्याच्यामुळे पहिल्या प्रयोगाला वेळ गेला की किती काय काढावं किंवा कसं काढावं. तर त्याच्यानंतर पुढचा टास्क आला मी चित्र काढून झाली, मला वाटलं सगळं छान झालं. पण पेज सेटअप करताना म्हणाला की चित्र बसत नाहीये त्या जागेत किंवा पेज वाढत आहेत तुझे, मग ते चित्र अजून कॉम्पॅक्ट करून कसं दिसेल. आणि मी काय करत होते, पोर्ट्रेट कसं करतो तसं प्रत्येक ओठाचं डिटेलिंग, चेहऱ्याचं डिटेलिंग एवढं करत होते. त्याच्यानंतर अजून एक लक्षात आलं की एवढं डिटेलिंग जर करायला लागलं तर ती कविता कोण वाचतच नाहीये, लोक चित्रच बघतायत फक्त तुमची. त्या लेखकासाठी आपण सपोर्ट म्हणून चित्र देतो, आपल्या चित्राला सपोर्ट म्हणून कविता तर करत नाही. त्याच्यामुळे त्याच्यात अजून कमी गोष्टींमध्ये चित्र नसतं, म्हणजे सिंगल लाईन मध्ये वगैरे वर्क करून तुम्ही कसं चित्र करू शकाल. तर तो एक
कविता संग्रह आलाय, त्याची 60 कवितांचा मला चित्र काढायचं, अजून वाचल्या नाही येत त्यातल्या सुद्धा. पण त्याच्यातून एक अभ्यास झाला की काय करायला नको हे सुद्धा आपल्या लक्षात यायला लागतं. सगळं छान छान की हे केलं तर छान, हे केलं तर छान असं आपल्याला माहीतच असतं. आणि जनरली आपल्याला ते अनेक जण सांगतात की हे केलंस ना तर छान होईल, पण काय करू नकोस ते आपण केल्याशिवाय आपल्याला कळत नाही. मग ते तसं 2-3 पुस्तकं झाल्यावर लक्षात आलं की आपल्याला काय करता का नाही. आणि पहिल्या चित्राच्या वेळी पुस्तकाच्या त्याच्यात असा प्रश्न झाला नाही की आपण किती जागा, खूप जागावरती पाणी वाढली तरी काहीच प्रश्न होता, कारण ते चित्राला सपोर्टिव्ह टेक्स्ट होता आणि त्याच्यावर तिने काही म्हणजे तिचं जे प्रेडिक्शन वगैरे होती ते ती करत होती. पण अंकाच्या वेळी हा प्रॉब्लेम आला, त्यांचं बजेट आणि अंकाची प्रत्येक पुस्तकाला लिमिट असतं. जर 500 पानं झाली तर ते कादंबरी वगैरेमध्ये सुद्धा जाऊ शकते. आता अंकाची साईज वाढत होती, असं होऊ नये, मग त्याच्यासाठी काय करावं. किंवा अजून तुम्ही फ्रंट पेज करते तर मी हाती करते, अजूनही डिजिटलमध्ये केलेलं नाही आहे कधी. ते हाती करून ते जेव्हा स्कॅन करतो तेव्हा ते वेगळंच दिसतं स्कॅनिंगमध्ये. किंवा जर वेगळे कलर्स असतात, त्याचे टोन्स आणि टिंट्स असतात, ते तिथे स्कॅन करताना वेगळे दिसतात. मग त्याच्या दृष्टीने आपण कसे करायला हवे तो एक त्याच्यातून अभ्यास आला किंवा त्याच्यातून एक कळलं वेगळं की काय करायला नको. काही काळात आपण खबरदारी घेऊ शकते की काय करायचं नाहीये आणि काय करायला हवं. असा एक प्रवास चालू झाला. हा मोठा प्रवास नाहीये, पण सध्या इथपर्यंत येऊन थांबलेला आहे. आणि का चालू का मी स्वतःच्या आर्किटेक्चरचा प्रोजेक्ट करते आणि फ्लोरेट म्हणून इंटेरियर कॉलेज आहे, तिथे व्हिजिटिंग लेक्चरर म्हणून आहे. आणि जर मेन गोष्ट हा आर्ट अँड क्राफ्टचा बिझनेस आहे. हॅपीलिश नावाने माझं पेज आहे, तुम्हाला तिथे बघता येईल काही प्रॉडक्ट्स असतील तर. त्याच्यात एम्ब्रॉयडरी वगैरे ह्या गोष्टी बेसिक येत होत्या, पण टिपिकल तुम्ही पडदा एम्ब्रॉयडरीचा भरून ते विकत घेत नाही किंवा त्याला फार स्कोप नसतो आणि वेळ जातो त्याला. त्याच्यामुळे त्याचंच काहीतरी छोट्या गोष्टी एम्ब्रॉयडरीमध्ये तुम्हाला किचन सुद्धा करता येतं. मग ते असे काही सुचत गेलं आणि ते करत गेले. अजून चालूच आहे, फार वर्ष झाली नाही आहेत, त्याच्यामुळे चालू. भविष्यात म्हणजे असं मला एक वाटत होतं की सगळी तिथली शिकून लोक पुण्या मुंबईत जाऊन व्यवसाय करतात. मग आपल्या इकडचा विकास कसा होणार. आणि आपण पुण्या मुंबईत जाऊन ती वरती म्हणतात आपली रत्नागिरी डेव्हलप नाहीये, की आमच्यासारखं इकडे हे नाही. मग तुम्ही जर शिकून बाहेर जात असाल तर तुम्ही म्हणजे नावं ठेवण्याचा तुम्हाला अधिकारच नाहीये थोडक्यात म्हणायचं झालं तर. तुम्ही तिकडे येऊन काहीतरी समजा चालू केलं किंवा आपण एखाद्याला व्यवसाय म्हणजे आपणच नोकरी करत राहिलो तर मग उपयोग नाही. आपण एखाद्याला निदान नोकरी देऊ शकलो तर त्याचा कुठेतरी आपण जे करतो त्याचं चीज होऊ शकेल की त्यामुळे काय होईल की बाहेर लोक जातात किंवा बाहेर जर विद्यार्थी शिकायला जातात त्याचं प्रमाण कमी होईल. ते आपल्याकडे येऊन आपल्या सिटीचा विकास होईल. आपलीच लोक आपल्या इथे राहून काहीतरी करायला लागली तरच जास्त विकास होईल. की आता मी सुद्धा आर्किटेक्चर फील्डमध्ये तिथे बघते बाहेरचे आर्किटेक्ट्स येऊन इकडे प्लॅन वगैरे आपले कन्स्ट्रक्शन आता जास्त करून कोल्हापूर खेडे मुंबई इकडचेच आर्किटेक्ट येऊन तिथे प्लॅन करतात आणि इथले आर्किटेक्ट येऊन पुण्यात जातात. म्हणजे तुम्ही जिथे काम लागतं इथली कामं ऑब्व्हियसली तुम्हालाच मिळतील ना. पण इथे तसं होत नाहीये. मग तो एक विचार आहे की भविष्यात इथं 2 लोकांना तरी मी रोजगार देऊ शकते की त्याचा पोटा पाण्याचा तरी खर्च भागेल. तर मला त्याच्यात आनंद होईल. या कलेच्या क्षेत्रात अजून काय डोळ्यासमोर मला भारतीय चित्रशैली शिकायची आहे, अजून बऱ्याच राहिल्या आणि त्याच्यावर एक काहीतरी कॉम्पॅक्टमध्ये लेख किंवा अशा टाईपमध्ये करायची इच्छा आहे. अजून त्याची सुरुवात काहीच नाही केली. 2-3 चित्रशैलींवर अभ्यास झालेला आहे अजून बाकी. जवळजवळ मी त्याचं एक शॉर्टलिस्ट केली. 34 चित्रशैली आहेत आपल्याकडे आणि माझा एक असा डोक्यात आहे की ती चित्रशैली शिकून आपणच त्यातलं चित्र क्रिएट करून द्यायचं. जुने रेफरन्स आहेत ते देणं ही सोपी गोष्ट आहे किंवा जुनी माहिती देणं, पण तो जर अभ्यास झाला पुढे का नाही. आता जे डिजिटल हे आहे म्हणजे आता आपण बघतो की बॅनर सुद्धा पटकन तयार होतात आणि प्रत्यक्ष चित्रकला ही शेवटी हँडमेड याला व्हॅल्यू आहे. पण हा जो संघर्ष एक आहे यातला तर त्याच्याबद्दल काय वाटतं. सध्या मी लोगो डिझाईन करते किंवा एक विजिटिंग कार्ड वगैरे असतात त्याला बॅकग्राऊंड हँडमेड घेते जी वॉटर कलरमध्ये करते. ती वरचं टेक्स्ट असेल तर त्याच्या गोळपेटा वगैरे लिहिले ते डिजिटलमध्ये करते. म्हणजे फ्युचर कुठेतरी करण्याचा प्रयत्न करते. किंवा लोगो आहे ते बेसिक आता बेस पेंटिंग असल्यामुळे ते डिजिटल सुचत नाही करताना, त्याच्यामुळे ते हँडमेड करून मग ते डिजिटलमध्ये कसं कन्वर्ट करता येईल. थोडं द्राविडी काय म्हटलं तर
ड्रॉइंग मध्ये प्रकार येतो, पण आधी हाती स्केच करून मग डिजिटल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करते आणि तो सक्सेसफुल होतोय. आणि त्या जवळजवळ एक 20-25 जणांचा लोगो डिझाईन केलेला आणि ते ऑथराईज सुद्धा झालेलं आहे. त्याच्यामुळे तो एक प्रयोग चालू आहे. जास्त लोगो डिझायनिंग आणि चालू ह्या दोन गोष्टींमध्ये काय डिजिटल पेंटिंग असं काही केलं नाही. असं कॅरिकेचर वगैरे असं करण्याचा प्रयत्न आहे, पण सुरुवात केली. शेवटी कार्टून हे सर्वात कठीण पातळी असं म्हणतात. एवढं समजलेलं नाही की इथपर्यंत मी पोचले. काय